धनस्थान हे कुटुंबाचं देखील स्थान आहे, म्हणून कुटुंब वृद्धी होणार आहे. संतती प्राप्तीचे, प्रमोशनचे, धनप्राप्तीचे योग अतिशय उत्तम आहेत. या काळामध्ये तुम्हाला होईल तेवढी आपल्या गुरूंची उपासना आणि कुलदेवतेची उपासना करायची. हे धनस्थानातलं ब्रह्मण तुम्हाला अचानक धनलाभ देऊ शकतो. कोणाकडे जर पैसे अडकले असतील, पैसे यायचे असतील, तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा ते मिळवण्याकरता. ह्या काळामध्ये गुरु तुम्हाला अनएक्सपेक्टेड गोष्टी देखील देऊ शकतो. म्हणजेच स्वतःचं घर, स्वतःच्या अशा बऱ्याच गोष्टी असतील जे तुमची बऱ्याच वर्षापासून पूर्ण होत नसतील, ते ह्या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात. मेषेला राहू 12वा आहे, म्हणून अनएक्सपेक्टेड खर्च खूप होऊ शकतात. अशा ठिकाणी नुकसान नक्कीच होऊ शकतं ज्या ठिकाणी तुम्ही घाई कराल. घाईमध्ये निर्णय घ्यायचे नाहीये. म्हणूनच राहूचे उपाय तुम्हाला करायचे. त्याकरता कुठली उपासना करावी, त्याकरता राहू खराब होऊ नये म्हणून तुम्ही काय आचरण केलं पाहिजे, हे सर्व व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती नक्कीच पहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, श्री स्वामी समर्थ कमेंट करायचा. धन्यवाद.